सर्व खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। एकविरा क्रिकेट क्लब नायगाव कुलीवाडा आयोजित भव्य दिव्य ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। डिका स्पोर्ट या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक वर्ग या लंच ब्रेक नंतर आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊयात। एनसीसी नारंगी आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम पाहायला मिळते पतू पाकस, अंकुश स्मृती, दत्ताली जुचंद्र या संघाला आपण पाहतात। जितेश पाटील बंधू या नावाची चर्चा फार मोठ्या प्रमाणावर आहे यंदाच्या अंगामध्ये। पहिलाच बॉल फुल लेन्थचा बॉल होता, यॉर्कर पद्धतीचा बॉल होता, ऑन साइडला चांगला ड्राइव्ह पाहायला मिळतोय आणि या बॉलवरती जर पाहिले गेलं तर धावा कंप्लीट केल्यात, त्या म्हणजेच 2। कवले पाटील बंधू संपूर्ण महाराष्ट्रातील एक बेस्ट आयकॉन म्हणून आपल्या या विभागातून विविध राज्यांमध्ये खेळण्यासाठी झालात। कतार, दुबई अगदी जर पाहिलं गेलं तर जबरदस्त कामगिरी त्या ठिकाणी देखील राहिली। मला वाटते थोड्या दिवसांपूर्वी झालेली क्रिकेटची स्पर्धा 2 ते 3 दिवस झालेत। यंगस्टार क्रिकेट आयोजित ती संपूर्ण स्पर्धा होती आणि खरोखरच जर पाहिलं गेलं तर आपल्या परिसरातून ज्या ज्या वेळेला क्रिकेटपटू खेळण्यासाठी जात आहेत ॲज अ आयकॉन म्हणून त्या वेळेला आपल्या परिसराला फार मोठा अभिमान असतो आणि आपल्या इथे देखील फॅन फॉलोविंग फार मोठी आहे कवले पाटील बंधू यांची। पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं गेलं तर चांगला फटका खेळला गेला। जितेशच्या बॅटमधून सलग आतापर्यंत पाहिलं तर 2 चेंडूचा सामना त्याने केला आहे आणि आतापर्यंत 2 धावा त्याने बनवलेल्या आहेत। 3 धावा आतापर्यंत जितेशच्या बॅटमधून आपण पाहतायत। कवले पाटील ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात आणि षटक क्रमांक पहिल्यामध्ये मिस्टर धीरज या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवर तयार झाले। नारंगीचं क्रिकेट, दत्तालीचं क्रिकेट हे दोन्ही क्रिकेट आपण नेहमीच पाहिलेलं आहे, एक अव्वल दर्जाचं क्रिकेट आहे। ओव्हर दी विकेटने यावेळेला जर पाहिलं गेलं तर सोपा झेल सोडलेला आहे। स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एक आपण मराठी भाषेत जर म्हणायचं गेलं तर लॉलीपॉप झेल सोडलेला आहे आणि या झेल किती महत्त्वाचा ठरू शकतो हे पाहणं महत्त्वाचं राहील। केवल पाटील बंधू ऑन स्ट्राईक त्यांना एक संधी दिले आणि यापूर्वी पाहिले या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात असं घडलेलं आहे, एखाद्या फलंदाजी तुम्ही झेल सोडाल तर तो तुम्हाला घातक ठरू शकतोय। केवल पाटील तयार, इथे बॅटची आतली कडा, बॉल चालला मागे, वेष्टीरक्षक बॉलच्या मागे धावतात, या बॉलवरती आले सिंगल आणि कविलेने अगदी जर पाहिलं तर जितेशच्या हातामध्ये स्ट्राईक सुपूर्द केले आणि 1 धावेच्या माध्यमातून संघाचे धावसंख्या धावफटकावरती 4। 5 ओव्हरचा मॅच आहे आणि अगदी 5 ओव्हरच्या मॅचमध्ये सुरुवात थोडीशी धडाक्यात होणं गरजेची होती। ती सुरुवात तर झाली नाही आहे परंतु 5 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात, 4 बॉल फेकून झालेत, स्टेप आउट झाले, फटका हवेत, मिस झाला, डाऊन दी बॉल, आणखीन एक झेल ड्रॉप। कॅचेस विन द मॅचेस ज्या प्रमाणे म्हणतात आणि कुठेतरी कॅच आज 2 सोडल्यात आतापर्यंत टीम एनसीसी नारंगी संघानं। एनसीसी नारंगी संघ असा आहे की कुठल्याही क्षणाला पलटवार करू शकतो परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून पलटवार होताना दिसतोय परंतु कॅचेस फार मोठ्या प्रमाणावर ड्रॉप झाल्यात। इथे अखूट टप्प्याचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, फटका फसलाय, काऊ कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक पोहोचतायत, पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये, पतू पॅकर्स संघाला विकेट डाऊन। फलंदाज कविल पाटील बंधू बॅक टू द पवेलियन, गॉन। सिंहासनाधीश्वर महाराजा छत्रपती महाराज की जय। शिवशंभूचे वारसला नाथ करायचा नाराज, एकमुखाने गरजू सारे जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय, हर हर। थँक्यू डिझे। ज्या वेळेला आपल्या गावातील क्रिकेटची स्पर्धा असते प्रत्येक जण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जुडले जातात आणि
नारिंगीवरून जे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतात डीके स्पोर्टच्या माध्यमातून त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. निखिल पाटील मैदानाच्या आतमध्ये जुचंद्र परिसरामध्ये आता मात्र जर पाहिलं गेलं तर हळूहळू का होईना निखिल पाटीलचा देखील दबदबा हा कायमच राहत चालला आणि तेच फलंदाज निखिल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. परंतु नारिंगी म्हटलं तर एक नाव आवर्जून घ्यावं लागेल ते म्हणजेच जितेश पाटील बंधूचं 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम या फलंदाजीच्या नावावरती नारंगीच्या मैदानावरती आपण पाहिलेला आहे. आणि असा फलंदाज जर मैदानाच्या आतमध्ये असेल आणि या जर फलंदाजी तुम्ही कॅच जर सोडली तर ती किती धोकादायक ठरू शकते हे मात्र पाहणं महत्त्वाचं राहील. मला वाटते नागेश काका मैदानावरती झालेली एक क्रीडा स्पर्धा नुकताच 1 वीक पार झाला त्या क्रीडा स्पर्धेला आणि त्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर जितेश पाटील बंधूने काय 50 धावा मारल्या होत्या. प्रत्येकाने आवडणारी बॅटिंग नेहमीच जितेश पाटील बंधू करतायत परंतु आज त्यांना या ठिकाणी सिद्ध करावं लागेल. पहिलाच बॉल जयच्या विरुद्ध आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्याला हुलकावणी देत असताना बॉल सरळ निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर 0 4 धावांकरिता जितेशची कॅच सोडाल तर प्रतिस्पर्धी संघाची जितेश अशीच वाट लावतोय. मिळतील धावा 4 येतो चौकार. थँक्यू टू काय फटका खेळला गेला. जितेश पाटील बंधूच्या बॅटमधून आलाय चौकार जयच्या विपक्षामध्ये. हा बॉल फुलटॉस होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय पायाने बॉल अडवलाय जबरदस्त. आणि तुमच्या टीम मध्ये तुमचे एफर्ट्स फार महत्त्वाचे असतात. विथ द बॉल विथ द बॅट आणि विथ द फील्ड फार महत्त्वाचं रिॲक्शन असतं आणि क्वचितच असे खेळाडू पाहायला मिळतात की त्यांचे चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. इथे शॉर्ट बॉल त्यावरती केले आक्रमण. क्षेत्ररक्षक पोहोचतायत डीप विकेटला टिपला झेल. आणखीन एक मोहरा मैदानाच्या बाहेर जाईल. जितेश पाटील बंधूच्या देखील खेळीला पूर्ण विराम. आणखीन एक धक्का दत्ताली टीमला. विकेट फलंदाज बाद. थँक्यू टू पुन्हा एकदा विकेट गेले मैदानाच्या आतमध्ये. पहा दत्ताली संघ शेवटच्या क्षणापर्यंत फलंदाज आहेत या टीमकडे हे आपण नक्कीच म्हणू शकतो कारण की नेहमीच आपण पाहिलेलं आहे. आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत जितेंद्र परिसरातील आणखीन एक उभरते आणि एक बेस्ट ऑलराऊंडर अर्थात दिवेश पाटील. पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा होता. त्याला करायचं होतं पुल. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना बॉल थेट जाईल सीमा पार. दिवेशच्या बॅटमधून पहिलाच बॉल जयच्या विपक्षात. पहिला वार षटकार. काय फटका केला. दिवेश पाटीलच्या बॅटमधून षटकार आलाय. षटकाराच्या माध्यमातून टीमची टोटल फटकावरती जाऊन पोहोचते 15. आणखीन एक फुलटॉस होता. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि पाहता पाहता जर पाहिलं गेलं तर या बॉलवरती कंप्लीट केली जाईल एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल फटकावरती जाऊन पोहोचते 16 धावा. सुरुवात जी पाहिजे होती ती तर अपेक्षित झाली नाही आहे परंतु आता मात्र 2 आघाडीचे फलंदाज आउट झाल्यानंतर मैदानाच्या आत निखिल पाटील इन झाले होते. आतापर्यंत निखिलने एकही बॉल खेळलेला नाही आहे. निखिलची जर बॅट लागली तर धावा या खोराने वाहिल्या जातील. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल होते अजय. इथे क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. कदाचित फाईन लेगला किंवा लॉंग लेगला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु जर पाहिलं गेलं तर लेग स्टिकच्या बाहेर बॉल निघणारा हा बॉल वाईट. पंचांचा इशारा आलाय. एक एक्स्ट्राच्या माध्यमातून टीमची टोटल फटकावरती जाऊन पोहोचतीये ती म्हणजेच दत्ताली संघ 17 धावा. इथे समोर टाकलाय. समोरच्या दिशेने पतू पॅकर्स अंकुशमध्ये दत्ताली जुचंद्र या संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते 2 गडी बाद 23 धावा.
थँक्यू सो मच जे पुणे एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक जर पाहिले गेलं तर 2 सायकल कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पतू पाकस, अंकुशमुदी दत्ताली, जुचंद्र या संघाला आपण पाहतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद. तब्बळ जर पाहिले गेलं तर 23 धावा, 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. निखिल पाटीलची खासियत आहेत जास्तीत जास्त धावा कमीत कमी चेंडूमध्ये करणं आणि यंदाच्या अंगामध्ये त्याच्याही नावावरती जर पाहिले गेलं तर 50 धावांची हाफ सेंचुरी नावावरती आहे आणि असे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला दिवेश आहेत. दिवेशच्याही बॅटमधून मला वाटते 2 बॉलमध्ये हॅलो दिवेश देखील तेवढ्याच ताकदीचे फलंदाज आहेत. आता मात्र दिवेशसाठी फार मोठं आव्हान असेल कारण की षटक क्रमांक 3 मध्ये मयूर यांना पुढे आणल्या जाते. आता मयूरवरती देखील आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. येस मयूर मांगेला यांना आपण बघताय जरूर. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. दिवेशची खासियत राहिली गेली आणि मांगेला जर आडनाव ज्यांचं असेल तर नो डाऊट विरार परिसरातील आमचे जवळचे मित्र आहेत तुकारामजी मांगेला सरना आपण जरूर बघतायत. भरपूर बिझी शेड्यूल असते परंतु नेहमीच ते या परिसरामध्ये समालोचन करण्यासाठी येत आहेत. जुचंद्र परिसर असो किंवा या नायगाव कोलीवाडा परिसरामध्ये असो चांगलं समालोचन तुकारामजी मांगेला आणि त्यांच्या परिसरातील त्यांच्या गावातील हा संघ पाहायला मिळतोय. इथे फटका हवे त्या मिस्टर मिक्स झाला. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. 30 सेकंडच्या आतमध्ये टिपला जेल आणि विकेटचं पतन. निखिल पाटील इज आउट. एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कल्पेश बंटी आता मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघाची घंटी वाजवतील का आता पाहावं लागेल. कल्पेश एक आघाडीचे फलंदाज आहेत आणि कल्पेशला प्रमोट केलंय इनेट नंबर 5 वरती. एक अफलातून फलंदाज म्हणून कल्पेशला आपण नेहमी पाहतायत आणि बंटी या नावाने फार मोठी प्रसिद्धी आपण सातत्याने त्यांना पाहिले गेले. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार झालेत. षटक क्रमांक 3 मध्ये आपण बघतायत मयूर 2 चेंडू आतमध्ये फेकलेत. पहिलाच बॉल बंटीने उडवलाय. फटका फसलाय. पॉइंटला टिपलाय जेल. आणखीन एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होत असताना पतू पॅकर्स अंकुशमुदी दत्ताली जुचंद्र संघाला हा धक्का क्रमांक जर पाहिले तर 4था धावसंख्या 24 असताना आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर विकेट जात असताना दिसते. विकेटची पळजड आणि आमच्यापर्यंत माहिती पोहोचलेली आहे ती म्हणजेच मयूर मांगेला यांची. एक अष्टपैलू लेदर क्रिकेटर देखील आहेत आणि त्यांच्याकडे तो लेदरचा अनुभव आणि परंतु टेनिस क्रिकेटचा देखील तितकाच अनुभव मयूर मांगेल्याकडे आहे आणि आतापर्यंत तो अनुभव त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. आणखीन एक फटका फसलाय. विकेटचं बटन मयूरच्या हातामध्ये. विकेट गेले. हॅट्रिक झाले. कॉंग्रॅच्युलेशन्स मयूर. आणि या स्पर्धेतील मला वाटते आजच्या दिवसातील ही पहिली हॅट्रिक असेल जाईल ती म्हणजेच मयूर मांगेला या गोलंदाजाच्या नावावरती. जबरदस्त कामगिरी मयूर मांगेला मॅन फ्रॉम विरार. नारंगी या टीम साठी चांगली कामगिरी केले आणि विकेटचं बटन आर्यन भोईर. विकेट.
मयूर मांगेला आता मात्र जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करतायत आणि पहिल्या बॉलवरती जी सिंगल दिली होती तीच मला वाटतं एक धाव आहे आणि पुन्हा एकदा मयूर मांगेला विकेट 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 आणि विकेटच हेच फक्त मंत्र त्याने आज जपलेलं आहे. सलग जर पाहिलं गेलं तर 24 धावा धाफडकावरती लागल्या गेल्या आहेत आणि 5 धक्के आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या टीमला लागले गेलेत. परंतु इथून देखील कमबॅक करावं लागेल. आता हितेंद्र भोईर अर्थातच पाती यांना का लेट पाठवलं गेलं याचं उत्तर आहे कारण की उजव्या हाताच्या फलंदाजाला जास्तीत जास्त मारायचा वेग आहे आणि डावखुऱ्या शैलीच्या फलंदाजाला थोडंसं कमी आहे. त्याच कारणाचं त्यांना थोडंसं लेट पाठवलं गेलं. जुचंद्र परिसर सर्वाधिक आणि नायगाव परिसर मला वाटतं सर्वाधिक मालिकावीरच्या हकदार ठरलेला म्हणजे हितेंद्र भोईर. आता पाती परंतु त्याची केले दांडी गुल. 4 बॉल 4 विकेट. मयूर मांगेलाच्या नावावरती आणखीन एक धक्का. टीम पतू पॅकर्स अंकुशमती दत्ताली जुचंद्र संघाला हितेंद्र भोईर विकेट. पा नारंगी गाव पहा ज्या वेळेला आपण क्रिकेट खेळताय त्यावेळेला प्रत्येकाच्या आयुष्यातील हा अनमोल दिवस असतो. प्रत्येकांना वाटते आपली फायबर कंप्लीट व्हावं. प्रत्येकांना वाटते आपल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एखादी हॅट्रिक व्हावी. प्रत्येकांना वाटते आपला 6 बॉल 7 षटकार मारावे. प्रत्येकांना वाटतात हाफ सेंचुरी आपली व्हावी आणि तेच या ठिकाणी करून दाखवलेलं आहे मयूर मांगेला. आणि त्याच कारणाचं एकविरा स्पोर्टचे प्रोप्रायटर सन्माननीय विशालजी कोळी साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज मयूर मांगेला या गोलंदाजाला दिलं जाईल. पहा या मॅच मध्ये संपूर्ण जो डाव पलटलाय ना तो म्हणजेच मयूर मांगेला या गोलंदाजाने. पहिली विकेट गेली, दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी आणि खरोखर जर पाहिलं तर ही मॅच जर जिंकली टीम नारंगी तर त्याचं संपूर्ण श्रेय जाईल ते म्हणजेच मयूरला. परंतु असे काही अजून इथून फलंदाज यायचे बाकी असतील टीम जुचंद्र संघाचे. आता मात्र आलेत मैदानाच्या आतमध्ये भूषण भोईर यांना आपण बघतोय बऱ्याच दिवसांनी जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. बॉलवरती षटक क्रमांक 4 मध्ये निशांत पाटील. पहिलाच बॉल दिवेशने उडवला. आणखीन एक विकेट जाण्याची दाट शक्यता आहे वर्तवली जाते आणि आणखीन एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये लागताना दिसते. टीम पतू पॅकर जुचंद्र संघाला दिवेश पाटील याला परतावं लागतं आता मात्र डगआउटच्या दिशेने. थँक्यू डीजे. पाहता मात्र जे गोलंदाज आहेत प्रॉपर त्यांना देखील फलंदाजी करण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये दिली जाते आणि मात्र आता त्यांना देखील सिद्ध करावं लागेल का आम्ही गोलंदाज नाही तर आम्ही बेस्ट ऑलराऊंडर आहोत. आता मात्र त्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. परंतु विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली. निशांत पाटील पुन्हा एकदा तयार झालेत. बॉलिंग ट्रॅकवरती स्ट्राईक होती पाहायला पडते. नवीन फलंदाज मिस्टर पंकज पाटील. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा दूर खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा टप्पा खाली राहिला आणि त्याच कारणाचं बॅट्समॅन थोडंसं वरून गेलं आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. धावसंख्या धावफटकावरती स्थिरावले ती म्हणजे 24च्या घरामध्ये. प्लीज मी विनंती करतोय टीम खोचिवडा अर्थातच
प्रकाश 11 खोचिवडा आणि त्यांच्या विपक्षात एकविरा नायगाव या दोन टीमला विनंती करतो आपण टॉससाठी यायचं आहे. इथे नो बॉल पंचांनी घोषित केलाय आणि पंचांचं कौतुक करेन कारण की त्याची तीक्ष्ण नजर आहे या संपूर्ण मैदानावरती आणि हेच पाहत असताना पंचांचा इशारा आला. इट इज अ नो बॉल म्हणजेच 1+1 2 धावा मिळतील. जेवढ्या धावा आता इथून गोळा करता येतील जेवढ्या धावा मिळतील त्या मात्र बेनिफिट ठरतील त्या म्हणजेच टीम दत्ताली जुचंद्र संघाला. परंतु भूषण भोईर आता मात्र स्ट्रायकरवरती आलेत. आतापर्यंत भूषणने एक सुद्धा बॉल खेळला नाही आहे. भरपूर असे फलंदाज आहेत कल्पेश आर्यन त्यानंतर हितेंद्र आणि हितेश की जे शून्यावरती आउट झालेत या डावामध्ये आणि मला वाटतं निखिलने एक षटकार मारला तिथून बाद दिवेशने देखील एक षटकार मारला होता आणि काही वेळेला पाटील एक धाव करून आउट झाले. तिथून बाद जितेश ज्याने एक चौकार जरूर ठोकला होता. असा हा संपूर्ण जर पाहिलं गेलं तर विकेटची पडझड आपण पाहिली गेली. भरपूर विकेट शून्य या धावसंख्येवरती गेल्या. फ्री हिटच्या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर धाव घेण्याचा प्रयत्न केला भूषणच्या माध्यमातून. हितेंद्रची देखील विकेट फार महत्त्वाची होती. हितेंद्रची विकेट फार लवकर गेली आणि तोच दबाव या ठिकाणी दिसून येतो मैदानाच्या आतमध्ये. जितेश देखील लवकर आउट झाले. कविल देखील लवकर आउट झाले. दिवेश देखील फार लवकर आउट झाले आणि सर्वात मोठे खेळाडू जर पाहिले गेले तर पाहायला निखिल पाटील देखील लवकर आउट झाले. धावा फटकावरती लागले गेलेत 27. षटक क्रमांक जर पाहिले तर चौथ्याचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल गोलंदाज तयार. यावेळेला जर पाहिले गेले तर जबरदस्त डिलिव्हरी अप्रदून बॉलिंग परफॉर्मन्स या ठिकाणी जरूर पाहायला मिळतो. एक चांगली लाईन चांगली लेंथ मेंटेन केले. पुढचा बॉल गोलंदाज तयार. इथे व्हेरिएशन होतं आणि हेच पाहत असताना पंचाने सांगितलं डॉट बॉल कारण की व्हेरिएशन असणं फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि तुमच्यामध्ये जर व्हेरिएशन आहे तर तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवू शकता. प्रत्येक बॉल तुमचा वेगळ्या टप्प्यावरती जर पडला तर कदाचित तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये तुमचं नाव एका चांगल्या उच्च दर्जाच्या क्रिकेटपटूंसोबत जुळवू शकता. बोला तयार. इथे देखील बॅटची कडा लागले परंतु काय घडलंय यस मैदानाच्या आतमध्ये क्लीन बोल्ड झाले. बॅटची कडा प्ले डाऊन विकेट डाऊन फलंदाज बाद आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. पतू बॅकर्स दत्ताली स्पोर्ट्स जुचंद्र संघाला. एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता शेवटची विकेट असेल मैदानाच्या आतमध्ये ऑल आउट होईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे. यस नवीन फलंदाज शिवम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. आता भूषणवरती अपेक्षा आहे आशा आहे या मॅचची. पहा षटक क्रमांक 5 मध्ये पुन्हा एकदा मयूर ज्याने या मैदानावरती भुलबाला ज्याच्या नावाचं राहिलं गेलंय. इथे चांगला फटका खेळला. धाव घेण्याचा प्रयत्न होणारच नाहीये आणि त्याच त्यांना पाहिलं तर हा बॉल येईल डॉट. भूषणला आता मात्र जबरदस्त कामगिरी करावी लागेल. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. परंतु मयूर मांगेला यापूर्वी पाहिला आपण ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 5 कम्प्लीट केलेला आहे त्यांचा देखील आत्मविश्वास फार जबरीने वाढला असेल. शॉर्ट बॉल आक्रमण केले. बॉल जाईल थेट मैदानाच्या पलीकडे. ना हवा ना दवा काम करत नसलेला फलंदाज भूषण भोईरच्या बॅट मधून आला षटकार. बॅट अँड बॉलचं कनेक्शन झालं आणि अगदी मिडल झाला बॉल आणि भूषण भोईरला पहिलाच सांगितलं होतं शेवटचे 6 बॉल तुला खेळायचे आहेत आणि पहिल्या बॉलवरती रन आली असती परंतु नाही घेतली आणि त्याचा फायदा बॅटिंग करण्यात टीमला झाला. षटकार आलाय. षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या 32. इथे पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर डॉट बॉल आलाय. 33 धावा झाल्या 33 रन्स ऑन दी स्कोरकार्ड लागले गेलेत चांगल्या स्थितीमध्ये. मला वाटते 3 बॉलमध्ये जर 2 षटकार येत आहेत तर पुन्हा एकदा टीम दत्ताली संघाच्या माध्यमातून कमबॅक केला जाईल कारण की दत्ताली संघाकडे बॉलिंग अटॅक जो आहे तो मात्र फार चांगला आहे आणि आता मात्र जर पाहिले गेले तर मयूर मांगेलावरती आक्रमण केले जाते. इथे जर पाहिले गेले तर स्विंग झाले परंतु पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. 33
33 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. इथे आणखीन एक डॉट बॉल. 5 बॉलमध्ये आता मात्र फक्त 6 धावा खर्च केल्यात या ओव्हरमध्ये असं म्हणावं लागेल. पहिला बॉल डॉट, त्यानंतर षटकार, पुन्हा एकदा डॉट, पुन्हा एकदा डॉट आणि हा देखील बॉल डॉट येतोय. सलगचे 3 बॉल निर्धावाच्या स्वरूपात आपण जरूर पाहतायत. भूषण भोईर खेळत असताना शेवटचा अंतिम बॉल आता मात्र खेळण्यासाठी तयार. इथे कट करण्याचा प्रयत्न, चांगला फटका खेळला, इंटू द गॅप मध्ये बॉल चाललाय सीमा पार, परंतु पाहता पाहता क्षेत्ररक्षक अडवतायत बॉलला आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरी धावेची जोखीम पत्करले आणि तिसरी धाव घेताना फलंदाज भूषण भोईर या ठिकाणी बॅक टू दी पवेलियन. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर पतू पॅकर्स अंकुशमुदी दत्ताली जुचंद्र संघ जाऊन पोहोचतोय धाव फटकावरती. जर पाहिलं गेलं तर 35 आणि 36 धावा करायच्या आहेत. येणारे 30 चेंडू 36 धावा. टॉस्क बॉक्स मध्ये आपण जाणार आहोत. येस, प्रकाश 11 खोचिवडा. चला प्रकाश 11 खोचिवडा टीम लगेच आपण पोहोचायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. चला मोनिजी पाटील सर आहेत. मुनीजी पाटील त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये सज्ज असतील. मॅचचा आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम खेळताना दिसणार आहे, अर्थातच एकविरा नायगाव. येस, लक्षात ठेवायचं आहे टीम नारंगी आपण पेनल्टी ऍड केली नव्हती. ओके, आपण या ठिकाणी पेनल्टी आता ऍड करणार आहोत. 3 धावांची पेनल्टी या ठिकाणी असणार आहे, म्हणजेच 39 या ठिकाणी करायचे आहेत. यस, चेंडू चला चला दोन्ही टीम थोडस प्लीज यायचंय क्विक फास्ट. प्रकाश 11 चला चला टॉस साठी आपण यायचं आहे. टीमचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर संघ पाहायला मिळेल, अर्थातच एकविरा नायगाव. आणि या 2 टीमच्या माध्यमातून आता मात्र या पुढचा मॅच आपण बघणार आहात. सेकंड राऊंड मधील पहिला मॅच आपल्याला पाहायला मिळते. चला मुनीजी पाटील त्या ठिकाणी सज्ज असतील. Hello, check. Yes, thank you so much. सन्माननीय जयेशजी भाईदरकर साहेबांचे आपण टॉस करणार आहोत. वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण टॉस करतोय खोचिवडा अगेन्स्ट एकविरा नायगाव अशा 2 संघांना आपण पाहणार आहोत. उपस्थित आहेत आणि जयेशजी भाईदर आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करणार आहोत. आणि आहे दोन्ही संघांकरिता खरं तर जो जिंकेल तो असा दिवसातील अंतिम क्वालिफायरची मॅच खेळताना तुम्हाला दिसेल. त्यामुळे दोन्ही संघांना ही मॅच खूप जास्त महत्त्वाची आहे. टॉस करूयात आपण. 2 बाजू नाण्याचे जीवदानी स्पोर्ट्स आणि एकविरा स्पोर्ट्स. एकविरा स्पोर्ट्स असा कॉल आहे आणि आता खरं तर जीवदानी स्पोर्ट्स पाहायला मिळालंय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय, टॉस जिंकलाय. जाऊ आता चर्चा करूयात. का म्हणशील पहिली मॅच खूप चांगली पाहायला मिळाली, बॅटिंग चांगली झाली, बॉलिंग चांगली झाली आणि ओव्हरऑल सगळ्यांचा परफॉर्मन्स चांगला होता. त्याबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल? नेक्स्ट मॅच थोडी अगोदरची मॅच थोडी चांगली केली सर्व. आता आम्ही 5 ओव्हरची मॅच असेल 40 ते 45 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. ओव्हर्स किती असतील? किती ओव्हरची मॅच असेल? ओके, 4 ओव्हरची मॅच 5 ओव्हरची मॅच आहे. ओके फाईन. तर मग 5 षटकाची मॅच आहे. टॉस किती इम्पॉर्टंट होता आणि टॉस जिंकलाय, काय डिसिजन असणार आहे आणि या मॅच मध्ये खोचिवड्याच्या अगेन्स्ट कशा प्रकारे परफॉर्मन्स करेल? जवळपासचीच टीम आहे, आम्हाला माहीत आहे. ते त्यांचे बॅट्समन म्हणजे 4 ते 5 बॅट्समन आहेत, त्यांचे ते चांगले खेळतात आणि आम्ही 50 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. म्हणजे एकंदरीत सर्वप्रथमतः क्षेत्ररक्षण तुम्ही फिल्डिंग डिसाईड केलं. ऑल द बेस्ट, दिवस शुभेच्छा. आणि लगेच जाऊयात कॉमेंट्री बॉक्स. इथे जोडले गेलेत सोनावणे. उद्या दिवस देखील तितका महत्त्वाचा आहे. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून फ्री लॉटरी तिकीट या ठिकाणी देण्यात येतील.
ही देखील एक जमेची बाजू आहे आणि भरपूर काही त्यासाठी पारितोषिकं आहेत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून, कारण की स्पर्धाच तितक्या मानाची आहे. चला मॅचच्या दिशेने जाऊया. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊयात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मिस्टर मयूर मांगेला, यस आकाश मांगेला आहेत त्या ठिकाणी. पहिलाच बॉल यावेळेला ऑनसाईडला खेळून काढला जातो. पहिल्या बॉलवरती जर पाहिले तर निखिल पाटील षटक क्रमांक पहिल्यामध्ये उपस्थित झाले आहेत आणि दोन आघाडीचे फलंदाज मयूर मांगेला आणि आकाश मांगेला, म्हणजे दोन मयूर मांगेला आहेत. परंतु एका मयूर मांगेल्याने तर चांगला खेळ दर्शवला पहिल्या डावामध्ये विथ द बॉल. इथे ऑफसाईडला चांगला फटका खेळला गेलाय. पाहता पाहता जर पाहिलं गेलं तर या बॉलवरती एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. 0 अगदी जर पाहिलं तर डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 2 चेंडू फेकून झालेत आणि धावा फटकावरती 1 आहे. निखिल पाटील एक वेगवान आणि एक धारदार गोलंदाज म्हणून त्यांना नेहमी ओळख मिळाले, परंतु आत मात्र त्याची कामगिरी करावी लागेल. थोडासा चेंज ऑफ गतीमध्ये परिवर्तन केला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप 5 चुका तुमच्या माध्यमातून होणं गरजेचं नाही आहे. टीम पतू पॅकर्स दत्ताली जुचेंद्र टीम, कारण की ज्याप्रमाणे जर पाहिले गेलं तर तुम्ही धावा थोड्याशा कमी बनवल्यात आणि त्या कमी धावांचा पाठलाग जर तुम्हाला करायचा असेल, तुमच्या टीमला डिफेंड जर करायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक एंडवरती मयूर मांगेला यांना आपण बघतायत. थोडासा धीम्या गतीने टाकलेला बॉल होता. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा या बॉलवरती एक सिंगल आले. एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावरती जाऊन पोचतीये, ती म्हणजेच 3 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 धावा या धावफटकावरती जाऊन पोहोचतायत. निखिल तयार. इथे चांगला फटका चांगला बॉल जाईल थेट दणदण भुईरला बीट करतात चौकार. थँक्यू. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण बघतायत एकविरा क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आहे. पुन्हा एकदा फुलटॉस आहे. ऑन साईडला बॉलला वळवले गेले. क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं फंबल झालंय. एकच सिंगल कंप्लीट केली जाईल. मयूरने स्टॉप केले ते म्हणजे आकाशला आणि एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल फलकावरती जाऊन पोचतीये, ती म्हणजे 8 धावा. 39चं लक्ष आहे. 8 झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतायत आणि अगदी जर पाहिले गेले तर पहिल्या षटकात जवळपास जर पाहिलं तर 8 धावा अवघ्या 6 चेंडूमध्ये खर्च केल्यात. सुरुवात चांगली झाली आहे टीम NCC नारंगी या संघाची. चोवीस बॉल आणि करायचे आहेत इथून देखील 31 धावा. 24 बॉल 31. दत्ताली असा संघ आहे ज्या टीमला तुम्ही जसं विकेट घेतल्यात त्याचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न आता मध्ये दत्ताली टीमच्या माध्यमातून केला जाईल का, हा फार मोठा प्रश्न उभा राहिला. आणि कवल पाटील ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर मोठमोठ्या स्पर्धा ज्याने गाजवल्यात स्वतःच्या गोलंदाजीच्या जोरावरती, आणि आता मात्र तेच गोलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2मध्ये दाखल झाले. एक्सप्रेस आहेत आणि एक्सप्रेसमय कामगिरी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. पहिलाच बॉल आल्या पहिल्याच बॉलला उडवलंय. बॉल चाललाय सीमा पार. मिळतील धावा 6. गगनाला गवसणी घालणारा आकाशच्या बॅटमधून भव्य दिव्य उत्तुंग षटकार. थँक्यू सो मच. काय फटका खेळलाय कविल पाटील. बंधूच्या विपक्षामध्ये जर एवढे चांगले स्ट्रोक खेळत असताल तर नो डाऊट अबाउट इट चांगले बॅटर आपण आहात.
आणखीन एक आडव्या बॅटचा वापर केलाय. बॉल चालला ऑन साईडला डीप विकेटला. कल्पेश बंटी वेगाने आलेच बॉलवरती. चांगली फिल्डिंग कल्पेशच्या माध्यमातून राहिली गेली. या बॉलवरती आले सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावरती टीम NCC नारंगी या संघाला आपण पाहतायत जाऊन पोहोचतायत ते म्हणजे 15 धावा. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आर्थिक स्वरूपात देणगी स्वरूपात ज्या ज्या व्यक्तिमत्वाने मदत केले त्यांचे आम्ही पुन्हा एकदा खूप खूप आभारी आहोत. काय बोलत तयार. ओव्हर दी विकेटने काय बीट केले, काय बॉल होता, जबरदस्त लाईन होती. पडल्यानंतर थोडासा हलकासा कट झालाय, बाहेर निघालाय आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये निघून चालला बॉल. हा बॉल आला डॉट. चला काय लगेचच घेऊन यायचं प्लीज. मैदानाच्या आतमध्ये धावत द्या, कुठल्याही प्रकारचा टाइमपास करू नका टीम नारंगी संघ, कारण की भरपूर उशीर झालाय. आजच्या दिवसातील अगदी जर पाहिजे तर हा 4था मॅच आहे आणि 3:12 झालेत. आई एकविरा क्रिकेट क्लब आयोजित ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आई एकविरा क्रिकेटने फार मोठं क्रिकेट खेळलं आणि यापूर्वी आपण पाहिलेलं आहे की किती मोठमोठे एंट्रीज खेळल्या, किती मोठमोठे पारितोषिक या टीमने पटकावलेले आहेत. म्हणून या टीमचं जितकं कौतुक करावं तितकंच मात्र सातत्याने कमी राहील. उन्हाची तीक्ष्णता आता जर पाहिलं गेलं तर भरपूर प्रमाणात वाढताना दिसते, कारण की जसा जसा मेचा महिना पुढे येईल तसंच जर पाहिलं गेलं तर आणखी उष्णतेचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात वाढत जाईलच. म्हणून क्रिकेट खेळताना आपला फिटनेस फार महत्वाचा असतो. कधी खाऊ येऊ नका. एवढला जर पाहिलं गेलं तर चांगला बॉल आहे, विकेट झाल्याची 10 सेकंड डायरेक्ट हिट केलाय. पंकज आहेत ते बीट झालेत. बॉल चालला मागे, कल्पेश त्या ठिकाणी पोहोचत आहेत, परंतु या ठिकाणी आकाश सांगतात नाही, वेट अँड वॉच, आपल्याला जागेवरतीच खेळायचं, ही मॅच जिंकवायची आहे. या बॉलवरती आले सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावरती जाऊन पोहोचते ते म्हणजे 16 धावा. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. षटक क्रमांक दुसऱ्यातील आतापर्यंत बॉल फेकून झाले ते म्हणजे 4. केलं पाटील बंधू तयार. इथे चांगला फटका आहे. सिंगलला डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करण्याची क्षमता या दोन्ही बॅटरमध्ये आहे. आणि नारंगीच्या मैदानावरती सतत आपण जर पाहिलं गेलं तर चांगल्या क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतायत. अगदी जर पाहिलं गेलं तर एक चांगलं मैदान आहे वसई विरार परिसरातील आणि खरोखरच जर पाहिलं तर कौतुक करावं लागेल त्या संपूर्ण ग्रामस्थांचं, ज्याप्रमाणे ते मैदान टिकवून ठेवले गेले. मोठमोठ्या स्पर्धा आपण जरूर पाहतात त्या मैदानावरती आणि अनुभव देखील तेवढा चांगला आहे नारंगी टीमला. ओव्हर दी विकेट इथे जबरदस्त फटका, काय बॅट फिरवलंय, बॅट स्विंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर. आणखीन एकविरा ट्रॉफीतील दमखम वाढवणारा हा भव्य दिव्य उत्तुंग षटकार. काय फटका खेळलाय आणि आकाश काय प्रभावित कामगिरी करतायत या मॅच मध्ये. ज्या कामगिरीची अपेक्षा आहे, ज्या कामगिरीची गरज आहे आणि तीच कामगिरी करतायत. प्रत्येकानं प्रभावित करणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आकाश करतायत. कवेलेवरती भरपूर आक्रमण झाले. नंबर 2च्या षटकामध्ये आपण पाहिलं जरूर. आता मात्र नंबर 3च्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते मिस्टर शिवम यांना आपण पाहत आहेत. लेफ्ट आर्म बॉलर आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट होण्याची 10 सेकंद. निखिल थोडेसे लेट पोहोचले. बॉल जर पाहिले गेले तर नो मॅच लँडवर ट्रॅव्हल झालाय. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि 2 धावा ठिकाणी कंप्लीट झालेत. आकाश देखील जर पाहिले गेले तर एक हार्ड फलंदाज आहेत आणि चांगली बॅटिंग आतापर्यंत आकाशच्या माध्यमातून राहिले. मला वाटते आकाशच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार एक चौकार पाहायला पडते. सिंगल डबलच्या सहाय्याने आकाशने आतापर्यंत बऱ्याच धावा या डावामध्ये खोऱ्याने वाहिलेल्या आहेत. बॉल तयार. षटकातील पुढचा बॉल लेफ्ट ओव्हर दी विकेट. काय गोलंदाजी आहे, वेगवान गोलंदाजीसाठी ओळखले जातात आणि तशा प्रकारची गोलंदाजी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये होताना दिसत आहे. मिस्टर शिवम यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिंगल आले आकाशच्या माध्यमातून आणि 1 धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत धावसंख्येत पोहोचते धावफलकावरती ती म्हणजेच 32 धावा. 39चं लक्ष आहे आणि आतापर्यंत 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. थोडंसं जर पाहिलं गेलं तर या मॅचवरती धावा जर बनल्या असत्या दत्ताले टीमच्या तर मजा आली असती.
हा बॉल फुल टॉस आहे, फटका इथे फसला, हॅमरिंग केल्या बॉलला, लॉंग ऑफला टिपला झेल आणि पहिल्या धक्क्याचं पतन मैदानाच्या आतमध्ये होत असताना एनसीसी नारंगी संघाला विकेट. फलंदाज बॅक टू द पवेलियन, परतावं लागेल मयूर मांगेला डगआउटच्या दिशेने. थँक्यू टू से पुढे एकदा वेलकम बॅक. विकेट या ठिकाणी जरूर पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये, ती म्हणजेच चांगला झेल आर्यन भोईरने त्या ठिकाणी पकडला गेला आणि त्याच काळाचा पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये एनसीसी नारंगी संघाला लागला जातोय. धावसंख्या जर पाहिली गेली धावफटकावरती 32 झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर गौतम पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत आणि जर पाहिलं तर गौतम पाटीलच्या नावावरती देखील चांगले रेकॉर्ड्स आहेत आणि आता मात्र त्यांना धावा या खोऱ्याने व्हायच्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज होती शिवम. यस, एक मिनिट या ठिकाणी यस करेक्शन या ठिकाणी केले जाते. 32 झालेत की 26 झाले, आता मात्र हा क्वेश्चन मार्क आहे. चला, थँक्यू. 26 धावा झालेल्या आहेत आणि थँक्यू पुन्हा एकदा दत्ताली संघ, कारण की आमचं देखील लक्ष नव्हतं, स्कोररचं देखील लक्ष नव्हतं आणि त्याच कारणाचं धावा फटकावरती लागल्या गेल्या आहेत, त्या म्हणजेच 26 धावा. या ठिकाणी 32 धावा सांगितलेल्या होत्या. त्याला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाणार आहोत. षटकातील पुढचा बॉल असेल. इथे चांगला फटका खेळलाय, फटका फसलाय, मिसटायमिंग झालाय. कल्पेश बंटी वेगाने आले बॉलवरती, का पुन्हा एकदा आगमन केलं जाईल, पुनरागमन केलं जाईल हे पाहणं महत्वाचं राहील मैदानाच्या आतमध्ये. टीम दत्ताली संघाच्या माध्यमातून आणखीन एक धक्का एनसीसी नारंगी या टीमला. इथून देखील जर पाहिलं गेलं तर 26 धावा फटकावरती लागल्या गेल्या. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एनसीसी नारंगी संघाला आपण बघतायत. येणारे बॉल असतील 14 आणि 14 चेंडूमध्ये इथून देखील 13 धावांचं लक्ष असेल. 14 चेंडू आणि 13 धावा ही मॅचचं समीकरण आपल्याला जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील मिस्टर धीरज यांना आपण बघताय. धीरज देखील एक आक्रमक फलंदाज आहेत आणि परंतु सिंगल डबल 18 ते 20 किंवा 22 पावलांचा रनअप आहे, ज्याप्रमाणे वेगवान गोलंदाजी करण्यासाठी नेहमीच शिवमला जाणलं जाते. पुढचा बॉल शिवम तयार. 5 सिंगल फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने बॉल खेळून काढला जातोय. 1 धाव कंप्लीट केले आणि 1च धाव त्या ठिकाणी सॅटिस्फाय व्हावं लागेल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती आता मात्र 27 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक 3 आतापर्यंत म्हणजेच 5 चेंडू आतापर्यंत फेकून झाले, म्हणजे आत्म देणारा बॉल होता. जबरदस्त लाईन पाहायला मिळाली आणि फलंदाज देखील आश्चर्यचकित झालेत. अशा प्रकारचा बॉल कसा काय पळू शकतो, परंतु जबरदस्त गोलंदाजी राहिली गेली. शिवमच्या विकेट तर पाहिलं गेलं तर स्पेल कंप्लीट झालाय आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट होत असताना धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात, त्यामध्ये 27 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि 12 धावा. मॅच कुठल्याही दिशेने जाऊ शकते, मॅच संपलेली नाही आहे, क्रिकेट आहे आणि दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मात्रभर आपल्या जरूर पाहायला मिळतात. 12 चेंडू 12 धाव्यांचं लक्ष, कुठलेही गोलंदाज येतील हे पाहण्या अगोदर घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. समाज सेवक दमदार मनाने दिलदार, समाज सेवक दमदार मनाने दिलदार, आमचा रंजित केनी दादा, आमचा रंजित केनी दादा, आमचा रंजित केनी दादा, आगीची तलवार.
चांगलं संगीत, RK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, एक सुंदर व्यक्तिमत्व आणि चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व, अर्थातच रणजितदादा किणी यांचं गुणगान गाणारं संगीत आपण ऐकलात. पहिलाच बॉल फटका इथे चांगला आहे, कॅच घेण्याचा प्रयत्न केलाय परंतु त्या ठिकाणी कॅच झाले, ड्रॉप, सिंगल आले. निखिलला माहित आहे मॅच किती महत्वाची आहे. या बॉलवरती कॅच जर आले असती ना तर नो डाऊट अबाउट इट टीम NCC नारंगीवरती प्रेशर असतं, परंतु कॅच केले, ड्रॉप. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते मिस्टर शिवम, या बॉलवरती आले सिंगल. आणि आता मात्र 11 बॉल करायचे आहेत, 11 धावा. ही मॅच जिंकण्यासाठी कोण जिंकेल? एका बाजूला जुचेंद्र टीम, दुसऱ्या बाजूला विरार परिसरातील नारंगी गावातील संघ पाहायला मिळतोय. इथे लागले बॅटची कडा, भूषण भोईर, काय घडेल? विकेट जाईल, आकाशच्या खेळीला पूर्ण विराम. धावचीच्या माध्यमातून आणखी एक धक्का मैदानाच्या आतमध्ये नारंगी टीमला. काय मॅच बनू शकते का? निखिल पाटील मॅच वरती वर्चस्व गाजवतील का? या षटकावरती वर्चस्व गाजवतील का? हे पाहण्यावर घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र घातक फलंदाज दाखल झालेत. संदीप अर्थात सँडी या नावाने फार मोठी प्रसिद्धी आहे. आम्ही पाहिलं होतं सँडीची फलंदाजी नेहमीच आम्ही पाहतो. वैतरणाच्या विभागामध्ये आम्ही ज्या वेळेला समालोचन करत होतो सँडीने धुमाकूळ घातला होता त्या स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न, अपील त्या ठिकाणी केली गेली, अपील झाली आणि यस फलंदाजाने अपील उचलून धरले. निखिल पाटीलने केले कमबॅक. जुचंद्रची एक्सप्रेस चांगल्या रुळावर धावते आणि नारंगी आता मारते थोडासा बॅकफुटला संघ जाणवला जातो. विकेट झाले. संदेश सँडीच्या खेळीला पूर्ण विराम. निमित्त काढलाय मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा. निमित्त काढलाय मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा. सगळ्या मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. सगळ्या मराठा परिवाराने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. सगळ्या मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. सगळ्या मराठा परिवाराने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. चंद्र गावाच्या ग्रामस्थान. वेलकम बॅक. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 28 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. निखिल पाटील जबरदस्त गोलंदाजी आता मात्र करायचे आहेत. 9 चेंडू आणि 11 धावा. निखिलने तर कमबॅक केलेला आहे. एखादा मोठा फटका जर आला तर वर्चस्व पुन्हा एकदा नारंगी संघाचं. इथून डॉट बॉल आले, विकेट आले तर वर्चस्व टीम दत्तालीचं. परंतु काही घडू शकते मित्रांनो, क्रिकेट आहे. अशा लो स्कोरिंगचे मॅचेस पाहण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक वर्ग देखील आतुर असतो. इथे फटका खेळलाय, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत म्हणजेच फलंदाज आणि पहिल्याच बॉलवरती काय धमाका दाखवलाय, मॅचची हवा काढलंय. षटकार. या पालघर जिल्ह्यात या नाईगाव शहरात, या पालघर जिल्ह्यात नाईगाव शहरात नाव गाजतय कोणाचा. पालघर जिल्ह्यात नाईगाव शहरात नाव गाजतय कोणाचा. नाव गाजतय कोणाचा. चंद्र गावाच्या RK ग्रुपचा नाव गाजतय कोणाचा. चंद्र गावाच्या RK ग्रुपचा. थँक्यू डीजे. चांगले संगीत रणजितदादा किडे असतील, मोहनदादा पाटील यांच्यावरती आधारित हे संपूर्ण संघ आपल्याला अगदी जर पाहिजे तर संगत आपल्या जरूर पाहायला मिळतात. कौतुक करावं त्या कमीच राहिल्या व्यक्तिमत्वांचं. ज्यांचं व्यक्तिमत्व आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला नेहमी आर्थिक सहकार्य किंवा देणगी स्वरूपात काही ना काही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम 50,000 रुपये
देण्यात आले, त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. षटकार आला, प्रेशर जाणवलं, प्रेशर क्रिएट झालं, ते म्हणजे गोलंदाज निखिल पाटील वरती आणि त्याच करायचं पाहिजे गेलं तर व्हाईट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव अवंतरच्या माध्यमातून मिळताना दिसणार आहे आणि एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फडकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजे स्कोर कार्ड वरती 35 धावा. म्हणजे आता 4च धाव्यांचं लक्ष असेल, परंतु इथून देखील कमबॅक होऊ शकतो टीम जुचंद्र संघाचा. इथे हाफ एम पूल केलाय, बॉल चालला काउकोन रिजनला, क्षेत्ररक्षक आहेत वेगाने बॉलवरती आलेत आणि जबरदस्त बॉल देखील कलेक्ट केलाय. अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये एक धाव ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. पण निखिल पाटीलचा जो षटकार ठोकला तिथून मॅच वरती पलटवार झाला, तो म्हणजे बॅटिंग करणारी टीम अर्थातच NCC नारंगी संघाचा. परंतु निखिल पाटील एक असे गोलंदाज आहेत ती कधी मॅच मध्ये आणू शकतात, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर कमबॅक झालं ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. पुढचा बॉल इथे चांगला फटका आहे. संघाला गरज काय आहे तर सिंगल डबलची, आणि तीच सिंगल डबलची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल येत आहेत. आणखीन एक सिंगल आले आणि एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल त्या फटकावरती जाऊन पोहोचते, ते म्हणजे 37. करायचे 6 बॉल, इथून देखील 2 धावा, 6 चेंडूत 2 धावा. कधी कधी आपण पाहिलेलं आहे जास्तीत जास्त धावा होत आहेत 6 मध्ये 36 झाल्यात, 6 मध्ये 30 झाल्यात, 6 मध्ये 25 झाल्यात, 6 मध्ये 20 झाल्यात. परंतु 6 मध्ये 6ची ज्या वेळेला मॅच येते त्यावेळेला मजा येते. परंतु आता 6 मध्ये 2 होतील की नाही हे पाहण्यावर घेऊ एक छोटावाला डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा येणार आहोत NCC नारंगी आणि त्यांच्या विपक्षामध्ये चालू असलेली मॅच. अगदी जर पाहिले गेले तर जो संघ आतापर्यंत संघर्ष करतोय अर्थातच पतू पॅकर्स अंकुशमुदी दत्ताली जुचंद्र संघ. थँक्यू डीजे. षटक क्रमांक 5 मध्ये आलेत हितेंद्र भोईर, ज्यांच्याकडे बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे, ज्यांनी कित्येक वेळा अशा मॅचेस जिंकून दिलेत. 6 बॉल करायच्या 2 धावा टीम NCC नारंगी संघाला. दोन्ही टीमला दिवस शुभेच्छा. 6 मध्ये 2. इथे काय घडलंय बॅटची लागले कडा, विकेट किपरचा सहारा, फलंदाजाला परतीचा प्रवास दाखवला हितेंद्र भोईर, पातीच्या खात्यामध्ये विकेट जाईल. 5 बॉल 2. झालाय बोलबाला भीड लागले बघायला, झालाय बोलबाला भीड लागले बघायला. किंग मेकर सुजित तात्याला, तात्या भाई आला. किंग मेकर सुजित तात्याला, तात्या भाई आला. तात्या भाई आला, सुजित तात्याला, तात्या भाई आला. 2 धावा. हितेंद्र भोईर भरपूर वर्षांचा असलेला अनुभव आहे आणि 50हून अधिक मालिकावीर ज्याच्या नावावरती आहे त्या नायगाव परिसरामध्ये, वसई परिसरामध्ये असा मात्र पहिला खेळाडू असेल ज्याच्या नावावरती 50 मालिकावीरचे किताब आहेत. आणि त्यानंतर एक 2 व्हीलर देखील त्याच्या नावावरती राहिलेली आहे. जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये व्यासपीठावरती आपण जर पाहिले तर बोट पाहतायत. जो प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकवेल त्या संघाला जर पाहिले गेले तर ती बोट देण्यात येईल. एक अतिशय उत्तम दर्जाचं त्या ठिकाणी केलेलं वर्क आपण बघताय. सन्माननीय कैलासजी नायगावकर यांच्या माध्यमातून फटका इथे सुरेख खेळलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स, बॉल जाईल सीमा पार, मॅच जिंकले ती म्हणजे NCC नारंगी टीमने. NCC नारंगी संघ विनंती करतो मैदानाच्या आतमध्ये यायचं हँडशेक करण्यासाठी. आणि दुसऱ्या बाजूला हार्ड लक टफ लक आपण पाहिलं गेलं तो म्हणजे संघ पाहायला मिळाला. पतू पॅकर्स अंकुशमुदी दत्ताली जुचंद्र संघाला पाहिलं. हार्ड लक टफ लक प्रथमेशजी भोईर आणि संपूर्ण संघ. मी विनंती करतोय नो डाऊट अबाउट इट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असणार आहे. ज्याने पहिल्या डावात जी गोलंदाजीची धारदार गोलंदाजी केली, 5 विकेट ज्याच्या नावावरती राहिल्या गेल्यात, विथ द बॅट विथ द बॉल चांगली कामगिरी ज्याच्या माध्यमातून राहिली गेली. मयूर मांगेला ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. यायचं मयूर मांगेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार येण्यासाठी लगेच. चांगली मॅच पाहायला मिळाली. असं वाटलं की दत्ताली टीमच्या जास्ती धावा जर झाल्या तर कदाचित ही मॅच टफ फाईट पाहायला मिळेल, परंतु NCC नारंगी संघाने करून दिला नाहीत. हे त्याच्या मागचं मूळ रहस्य आपण पाहिलेलं आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण मुख्य व्यासपीठावरती देणार आहात. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन
या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून राहिलेला आहे. चंद्रकांतजी शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. यायचं मयूर मांगेला थोडंसं धावत क्विक फास्ट. चला मॅचला आपण सुरुवात करतो. या पुढच्या मॅचला सुरुवात होईलच थोड्याच वेळात. तत्पूर्वी मयूर मांगेला यांना मी विनंती करतोय आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. पहा आकर्षित करणे